नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना या कारणामुळे पैसे बंद होणार 2026मध्ये. आता कोणते कारण आहे ज्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. आहे ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, यामुळे बी कटू शकतो. आणि दुसरा आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. आणि तिसरा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवा कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. चौथा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल तर. पाचवा आहे राज्यात ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे. सहावा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. आणि सातवा म्हणजे ज्याच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, म्हणजे गाडी वगैरे. असे या 7 कारणामुळे 2026मध्ये लाडकी बहीण योजनेचे पात्र असलेले महिलासुद्धा या 7 कारणामुळे त्यांना हप्ता येऊ शकत नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा.